जळगावच्या बिलवाडी येथे दोन कुटुंबांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू झाला होता आणि आज मृतदेह गावात आणल्यानंतर या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी आलेले समाज बांधव हे संतप्त झाले आणि समाज बांधवांपैकी 400 ते 500 जणांचा जमाव हा या ठिकाणी गावात शिरला आणि संशयितांची जी घरं आहेत त्या घरांची तोडफोड असेल, साहित्याची तोडफोड असेल, तसेच संशयितांच्या वाहनांची तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जवळपास 5 ते 6 घरांमधला सामान हा रस्त्यावर फेकण्यात आलेला आहे, तर काही वस्तू ज्या आहेत घरातल्या त्या जाळण्यात सुद्धा आलेल्या आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो की किती भीषण ही दृश्य आहेत की घरासमोर उभी जी वाहनं आहेत त्यांची तोडफोड तर झालीच, मात्र उभी वाहनं या ठिकाणी पेटवून देण्यात आलेली आहे आणि अतिशय संतप्त झालेला हा जमाव 400 ते 500 जणांचा जमाव हा घरात शिरला आणि त्यानंतर या ठिकाणी जे मिळेल ते साहित्य असेल त्याची तोडफोड करण्यात आलेली आहे। दगडफेक करण्यात आली आणि दगडफेकीनंतर घरामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। जवळपास 2 ट्रॅक्टर, 2 चारचाकी आणि 2 दुचाकी या ठिकाणी जाळण्यात आलेल्या आहे, तर इतर काही वाहनांचं जे आहे तोडफोड करून या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। घटनेनंतर या ठिकाणी तातडीने जे आहे पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला। विशेष म्हणजे ज्यावेळी ही तोडफोड होत होती त्यावेळी गावामध्ये तोकडा जो बंदोबस्त होता तो होता आणि या पोलिसांसमोरच या ठिकाणी जी आहे तोडफोड करण्यात आली, मात्र पोलिसांना नियंत्रणात आणणं अशक्य असल्यामुळे पोलीस काहीच करू शकले नाही आणि त्यानंतर तातडीने जे आहेत RCP प्लाटूनच्या 8 तुकड्या या ठिकाणी दाखल झाल्या। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आणि त्यानंतर आता या घटनेवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। पोलीस अधीक्षक असतील, जिल्हाधिकारी असतील, तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून या ठिकाणी पाहणी करण्यात आलेली आहे, भेट देण्यात आलेली आहे, तसेच रूट मार्च काढण्यात येऊन या ठिकाणी शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। ज्यावेळी हा जमाव या गावामध्ये शिरला त्यावेळी घरांमध्ये असलेल्या नागरिकांमध्ये असतील, ग्रामस्थांमध्ये मोठं भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि पूर्ण या ठिकाणचे ग्रामस्थ जे आहेत भयभीत झालेले आहेत। त्यामुळे जवळपास 8 RCP असतील, दंगा नियंत्रण पथक, तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आलेला आहे। सध्या तरी या ठिकाणी परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवलेलं आहे, मात्र या ठिकाणी जी घटना घडलेली आहे या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरलेला आहे। जवळपास पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यामध्ये अशा संशयितांच्या घरांच्या तोडफोडीच्या आणि वाहनं जाळल्याच्या या घटनेमुळे जळगाव जिल्हा सध्या तरी हादरल्याचे चित्र पाहायला मिळत असून बिलवाडी येथे तणावपूर्ण परिस्थिती असून तणावाचं वातावरण असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांना काही जणांना ताब्यात घेतलेलं असली मात्र तरीसुद्धा सध्या बिलवाडी येथे तणावाचं वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।